तुम्हाला माहीत आहे का, दर महिन्यात 5 दिवस असे येतात जेव्हा निसर्गाची चक्र बदलतात. यालाच म्हणतात पंचक. पण हे फक्त नाव नाही, तर एक अदृश्य इशारा आहे. पंचक लागलंय, पण घाबरायचं की सावध व्हायचं? असं मानलं जातं की ह्या काळात केलेली कोणतीही कृती 5 वेळा पुन्हा घडते. म्हणूनच सावधान. ह्या काळात घराचं छत म्हणजे स्लॅब टाकू नका. घर कोसळण्याची भीती असते. दक्षिण दिशेला जाऊ नका, ती मृत्यूच्या देवतेची दिशा आहे. नवीन पलंग किंवा गादी खरेदी करू नका, अशांतता येईल. आणि चुकूनही लाकूड किंवा गवत साठवू नका, अग्नीचं भय तुम्हाला घेरून टाकेल. सावध रहा. 2026 मधील हे पंचक 20 जानेवारीच्या मध्यरात्री म्हणजेच 21 जानेवारी पहाटे 1:36 पासून सुरू होत आहे आणि 25 जानेवारी दुपारी 1:36 पर्यंत असेल. मग करायचं काय? जर काही महत्त्वाचं काम असेल तर घाबरू नका. राजपंचक हे सरकारी कामांसाठी शुभ असतं. काहीही करण्यापूर्वी गायत्री मंत्राचा जप करा किंवा पिंपळाच्या झाडाला दिवा लावा. हे अदृश्य संकट टाळण्याचं एक कवच आहे. विज्ञानापलीकडचे हे नियम पाळून पहा आणि अधिक गुपितांसाठी पाहत रहा श्रद्धेची पहाट हे माझं चॅनल आणि फॉलो करायला विसरू नका.